तो आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल. बघा इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये जो अँगल जो असतो तो अँगल इन्स्क्राइब आहे. इन्स्क्राइब म्हणजे सर्कलच्या आतमध्ये असणे, आपण इन्स्क्राइब अँगल असं म्हणतो, ठीक नाही. इन्स्क्राइब अँगल जो आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये बघा, द मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल किंवा त्या इन्स्क्राइब अँगलचं आपल्याला मेजर बघायचं किंवा इन्स्क्राइब अँगलमध्ये जो अँगल इन्स्क्राइब आहे त्याचं मेजर कशा पद्धतीनं असतं किंवा त्या पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे इन्स्क्राइब अँगल. त्याचं मेजर कोणा एवढं असतं किंवा इंटरसेप्टेड आर्क एवढं असतं, हे की नाही. की इन्स्क्राइब अँगल काय, इंटरसेप्टेड आर्क काय आहे, हे की नाही. त्या स्वरूपामध्ये बघा हा सर्कल आहे. या सर्कलमध्ये आपल्याला जो इन्स्क्राइब अँगल दाखवायचा आहे की नाही, अँगल इन्स्क्राइब. आता एक बघा इथं सेंटर आहे, ठीक की नाही. या सर्कलच्या मध्ये किंवा आर्क्सच्या मध्ये असणारा अँगल जो असतो, आर्क्सच्या मध्ये असणारा जो अँगल असतो इन्स्क्राइब अँगल, हे बघा याला आपण असं म्हणू शकतो, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. इन्स्क्राइब अँगल सर्कलच्या आतमध्ये असणारा इन्स्क्राइब अँगल कोणता आहे, अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब अँगल. तो इन्स्क्राइब अँगल आहे सर्कलच्या आतमध्ये असणारा, त्याला अँगल इन्स्क्राइब म्हणले, बरोबर आहे. इन द आर्क, आता आर्क कोणता आहे बघा, यामध्ये जो इन्स्क्राइब मध्ये असणारा जो आर्क असणार आहे बघा, आता एडीबी किंवा एबीसी अँगल आहे. हा जो अँगल आहे तो कोणत्या आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे. आता एक मिनिट इकडे बघा, हा इकडचा रे आहे, बरोबर आहे की नाही. जे रे आहे इकडचा आणि इकडचा रे आहे, इथं इंटरसेक्ट होईल ए आणि सी मध्ये. मग हा अँगल कोणत्या आर्क्स मध्ये इन्स्क्राइब आहे, अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणत्या आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे, आर्क ए बी सी, आर्क ए बी सी. म्हणजे अँगल ए बी सी जो आहे तो इन्स्क्राइब आहे कोणत्या आर्कच्या मध्ये, आर्क ए बी सी आहे. कोणत्या आर्क मध्ये, ए बी सी आर्क मध्ये. म्हणजे अँगल ए बी सी इन्स्क्राइब आर्क ए बी सी. म्हणजे इन्स्क्राइब अँगलचं जे नाव, अँगलचं जे नाव असतं तेच त्याच्या इन्स्क्राइब अँगल आर्कचं पण नाव असतं. आता इन्स्क्राइब आर्क आणि इंटरसेप्टेड आर्क दोन्हीत फरक आहे बघा. आता मी काय म्हटलं, इन्स्क्राइब आर्क अँड इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क, इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय की या दोन रेने तोडलेला भाग जो त्या दोघांच्या मध्ये असणारा कट केलेला जो भाग आहे त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हटलं जात आहे. मग इंटरसेप्टेड आर्क कोणता झाला, आर्क ए डी सी. हा इंटरसेप्टेड आर्क आहे आणि ए बी सी हा काय आहे, इन्स्क्राइब आर्क आहे. आणि त्या आर्कच्या मध्ये असणारा अँगल, अँगल ए बी सी हा कसला अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल. ओके. म्हणजे एक लक्षात ठेवा, इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय असतं की ज्या आर्क्सच्या मध्ये अँगल आहे. आता समजा हा जर भाग आपण कट केला, फॉर एक्झाम्पल एवढा असा, हे इथपर्यंतचा सर्कल आहे आणि याच्यामध्ये काय झालं, इथून इकडं अँगल बाहेर गेलाय आणि हा इथून इकडं बाहेर गेलाय. पुन्हा इथं पण असणारच आहे हा, बरोबर की नाही. मग हा जो सर्कल आहे हा कसला सर्कल आहे, इंटरसेप्टेड आर्क आहे. हा इंटरसेप्टेड आर्क आणि हा काय आर्क आहे, इन्स्क्राइब आर्क आहे. म्हणजे इंटरसेप्टेड अँड इन्स्क्राइब या स्वरूपामध्ये. म्हणजे इन्स्क्राइब अँगल कसा म्हटला जात आहे, जो अँगल सर्कलच्या आतमध्ये असतो त्याला इन्स्क्राइब अँगल म्हणायचं. आणि ज्या अँगलनं त्याच्या दोन रेनं जो मधला भाग असतो कट केलेला तो म्हणजे इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे इन्स्क्राइब काय असतो, अँगल, आणि इंटरसेप्टेड काय असतो, आर्क. शब्द लक्षात ठेवा, इन्स्क्राइब अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. हा जो भाग आहे या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाली का. इन्स्क्राइब अँगल, अँगल ए बी सी
हा अँगल कोणत्या आर्क्स मध्ये इन्स्क्राईब आहे? आर्क एबीसी. आणि अँगल एबीसी न इंटरसेप्टेड केलेला आर्क कोणता आहे? अँगल एबीसी न इंटरसेप्टेड केलेला आर्क आहे एडीसी. एडीसी हा आर्क काय आहे? इंटरसेप्टेड आर्क आहे, ठीक नाही? इंटरसेप्टेड आर्क आहे आणि इन्स्क्राईब अँगल. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये कळली कन्सेप्ट. इन्स्क्राईब अँगल कशा पद्धतीने असतो तो, ठीक नाही? म्हणजे या ठिकाणी इन्स्क्राईब अँगल अँड दे आर इंटरसेप्टेड आर्क. या ठिकाणी आपल्याला दोन्ही कन्सेप्ट तुमच्या काय झाल्या असतील? क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, कळलं का? आता एक लक्षात ठेवा, किती पण एका याच्यामध्ये आर्क्स मध्ये इन्स्क्राईब असू शकतात, है की नाही? एका सर्कल मध्ये इन्स्क्राईब अँगल भरपूर असू शकतात किंवा इंटरसेप्टेड आर्क पण जेवढे अँगल तयार होतील तेवढे इंटरसेप्टेड आर्क तयार होऊ शकतात, है की नाही? म्हणजे या ठिकाणी इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क हे दोन्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता जो आपल्याला थेरम बघायचा आहे या ठिकाणी असणारा तो थेरम म्हणजे कोणता म्हणलंय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इन्स्क्राइब अँगल थेरम मध्ये आपल्याला पहिल्यांदा जो थेरम जो दिलेला आहे तो इन्स्क्राइब अँगल थेरम वरचा काय बघा? द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ देअर आर इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे या अँगलचं मेजर किती असतंय म्हणताय? हा कसला अँगल आहे? इन्स्क्राइब अँगल आहे. द मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे जो अँगल असेल, कोणता अँगल? इन्स्क्राइब अँगल, त्या इन्स्क्राइब अँगलचं मेजर हे त्याच अँगलने इंटरसेप्टेड केलेल्या आर्क्सच्या हाफ मध्ये असतात. म्हणजे हा जर 70 डिग्री असेल अँगल तर हा आर्क किती असणार? 140 डिग्री. म्हणजे याच्या हाफ मध्ये अँगल असतो. म्हणजे अँगलचं जे मेजर असतं, कोणत्या अँगलचं? इन्स्क्राइब अँगलचं मेजर हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क, त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्क्सच्या हाफ मध्ये असतं. म्हणजे अँगल जर 70 डिग्री असेल तर हा 140 आणि हा 140 असेल तर हा अँगल किती असणार? 70 डिग्री. मग याचं रिझन काय तुम्ही लिहिणार? थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. मग काय असतो थेरम ऑफ अँगल बायसेक्टर? द मेजर ऑफ अँगल किंवा द मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू देअर इंटरसेप्टेड आर्क. त्या इंटरसेप्टेड आर्कच्या मध्ये काय असतो? हाफ मध्ये असतो, है की नाही? म्हणजे या ठिकाणी जो इन्स्क्राइब अँगल आहे, है की नाही? इन्स्क्राइब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क्स याच्या स्वरूपामध्ये हे दाखवलेले थेरम ऑफ इन्स्क्राइब अँगल. Inscribed angle theorem. Inscribed angle theorem. Inscribed angle theorem. काय inscribed angle theorem मध्ये बघा? The measure of an inscribed angle, the measure of an inscribed angle is half of the measure of द आर्क इंटरसेप्टेड बाय 8. म्हणजे त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे काय असतं? हाफ मध्ये असतं. कोणाच्या? इज हाफ ऑफ द मेजर ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. त्यांना इंटरसेप्टेड केलेल्या आर्क्सच्या काय असतोय? हाफ मध्ये मेजर असतं. कोणाचं? इन्स्क्राइब्ड अँगलचा. जो जे त्या सर्कल मध्ये जो इन्स्क्राइब्ड अँगल असतो त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्कच्या काय असतंय? हाफ मध्ये असतंय. ठीक आहे, बघूया जो आपल्याला थेरम दिलेला आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. बघा या टॉपिक मधला हा थेरम बी महत्वाचा आहे. सर्कल मधला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हा पण थेरम महत्वाचा आहे. थोडंसं एक्सप्लेन जास्त याचा, परंतु महत्वाचा थेरम आहे. आता भरपूर जणांना मुलांना तर असं वाटतं की सर एक्सप्लेन खूप जास्त आहे, ह्याला इग्नोर करतात. असं करायचं नाही. समजून जर घेतला, एक्सप्लेन जास्त आहे म्हणून जास्त मोठा वाटतो, परंतु एक्सप्लेन जास्त आहे म्हणजे क्वेश्चन किंवा थेरम हा हार्ड असतो का? नाही. एक्सप्लेन जास्त म्हणजे फक्त तुम्हाला त्यातले प्रॉपर्टीज किंवा बेसिक जास्त एक्सप्लेन करावं लागतं, एवढाच फरक असतो फक्त. ठीक आहे, बघा अँगल बायसेक्टर थेरम जो आहे, सॉरी अँगल इन्स्क्राइब किंवा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम.
ABC आहे, तर सेंटर आहे OC, जॉईन करून घ्या. इथं x आहे, याचा मेजर x आहे, हा 2x आहे. सिमिलरली दुसरं एक कन्स्ट्रक्शन करून घेऊ आपण, BO, इथं O नाव आहे, हा जॉईन करून घेऊ. ठीक आहे, बघा या स्वरूपात. एक बघा तुमच्या टेक्स्टबुक मधलं जे एक्सप्लेन आहे ते एक्सप्लेन थोडंसं वेगळं आहे आणि मी जे सांगणार आहे ते वेगळं आहे. मी जे एक्सप्लेन देणार आहे ते तुम्हाला इझी मेथडमध्ये आहे आणि तो जो आहे दाखवलेला एक्सप्लेन हे जुन्या सिलेबस मधलं एक्सप्लेन आहे. जर जुन्या सिलेबसचं बुक कोणाकडे असेल तर त्यामध्ये एक्सप्लेन ते थेरमचं दाखवलेलं होतं. यातलं एक्सप्लेन थोडं जरा डिफिकल्ट आहे की नाही, तुम्हाला करण्यासाठी जो डिफिकल्ट वाटणारा भाग जो आहे याच्यातला तो थोडासा कठीण वाटेल. म्हणून आपण जे प्रूफ बघणार आहे तो त्या मेथडनुसार बघूया. बघा अगोदर आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये जो पहिला आहे तो गिवन लिहावा लागेल. बघा गिवन मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, इन अ सर्कल विथ सेंटर O, इन सर्कल विथ सेंटर O, angle BAC is inscribed in arc BAC. BAC मध्येच तो काय आहे, इन्स्क्राइब आहे. त्यानंतर आर्क BDC इज इंटरसेप्टेड, आर्क BDC is intercepted by angle, हे गिवन मध्ये झाला. त्यानंतर टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय बघा, द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल BAC is equal to half of measure of arc BDC चा तो काय आहे, हाफ मध्ये आहे की नाही. आपल्याला माहित आहे द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल हाफ ऑफ द मेजर ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ मध्ये असतं. टू प्रूव्ह. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, ड्रॉ काय ड्रॉ केले बघा. आता ड्रॉ BO CO and AE, ठीक नाही. ड्रॉ रेडियस OC किंवा रेडियस म्हणा OC OB, ड्रॉ रेडियस BO CO. ओके, प्रूफ मध्ये बघूया. आता हे टू प्रूव्ह झाला. आता प्रूफ, एक मिनिट इकडे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला जो पहिल्यांदा प्रूव्ह करायचा आहे तो एका ट्रायंगल मध्ये. आता थोडस डायग्राम कडे बघूया. एक मिनिट इकडे बघा. ट्रायंगल AOC हा जो ट्रायंगल आहे याचं मेजर x आणि याचं मेजर x, म्हणजे दोन अँगल इक्वल दाखवले. कशामुळे इक्वल आहेत, एक मिनिट इकडे बघा. सेगमेंट AO कॉन्ग्रंट सेगमेंट CO बिकॉज रेड ऑफ सेम सर्कल. मग जर या दोन साइड्स कॉन्ग्रंट असतील, विच टाइप्स ऑफ ट्रायंगल, आयसोसेल्स ट्रायंगल्स. आयसोसेल्स ट्रायंगल मध्ये रूल काय असतो, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट.
म्हणजे या अँगलची सपोज या साईडची अपोजिट अँगल हा आहे, सॉरी हा अँगल आहे आणि या साईडचा अपोजिट हा अँगल आहे. म्हणजे जे दोन अँगल आहेत ते दोन्ही अँगल पण काय होणार, कॉन्ग्रंट होणार आहे की नाही. म्हणजे ज्या ठिकाणी ऍडजसेंट साइड्स आहे की नाही या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे टू साइड्स कॉन्ग्रंट, दिस आयसोसेल्स ट्रायंगल. सिमिलरली इन ट्रायंगल AOB, आता AOB मध्ये बी काय असणार, AO कॉन्ग्रंट BO, बिकॉज रेड ऑफ सेम सर्कल, रेड ऑफ सेम सर्कल. मग याचं मेजर मी काय करतो, y कन्सिडर केला तर हा पण काय होईल y. जसं इथं 2x आला इथं काय येईल 2y. मग हे 2x मेजर आहे म्हणल्यावर याचं काय होणार 2y. बरोबर, या स्वरूपामध्ये. नवीन जो कन्स्ट्रक्शन केला आपण BO ड्रॉ केलाय तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये नाही, फक्त इकडचं एक्सप्लेन दाखवलंय, पण याच्यात बी आपण एक्सप्लेन करणार आहोत म्हणजे तुम्हाला इझी जाईल ते. ठीक आहे, आता अगोदर आपण काय करूया, एका ट्रायंगल मध्ये बघूया. कोणत्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल AOC. इन ट्रायंगल AOC बघा, इन ट्रायंगल AOC हा सेगमेंट AO कॉन्ग्रंट सेग CO. रिझन, रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल. म्हणजे AO अँड CO हे दोन्ही पण इक्वल आले, दोन साइड जर इक्वल असतील देअरफॉर ट्रायंगल AOC इज अन आयसोसेल्स ट्रायंगल. मग हा ट्रायंगल काय झाला, आयसोसेल्स ट्रायंगल झाला. मग आयसोसेल्स ट्रायंगल म्हटल्यामुळं अँगल OAC कॉन्ग्रंट अँगल OCA. रिझन काय लिहिणार, रिझन काय येणार याचं, प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेल्स ट्रायंगल, किंवा तुम्ही असं म्हणू शकतात अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड आर कॉन्ग्रंट. Angle opposite to congruent side are congruent. Angle OAC is equal angle OCA is equal to काय आला, x मेजर कन्सिडर केलेलं जे आहे ते, या दोघांचं x मेजर कन्सिडर केलं. आता एक मिनिट थोडंसं बघा इकडं, हा जो अँगल आहे कोणता, अँगल COE, हा जो 2x दाखवलाय की नाही इथलं, हा अँगल जो आहे या ट्रायंगलचा अन एक्सटेरियर अँगल, तो एक्सटेरियर अँगल होतो. मग एक्सटेरियर अँगल मध्ये याचं जे मेजर असतं, एक्सटेरियर अँगलचा गेल्या वर्षी आपण थेरम बघितला बघा, कोणता थेरम बघितलेला, रिमोट इंटेरियर अँगल, ठीक आहे, रिमोट इंटेरियर अँगल. तर या अँगलचं जर मेजर बघितलं म्हणजे एक्सटेरियर अँगलचं, देअर लिनियर पेअर्स, त्याचा रेषीय जोडीतील कोन सोडून जे दुसरे दोन कोन असतात या दोघांची सम या अँगल एवढी असते, किंवा या दोघांच्या सम एवढा हा अँगल असतो. म्हणजे या ठिकाणी त्याला रिमोट इंटेरियर अँगल असं म्हणायचं आहे की नाही. किंवा मग तुम्ही अगोदर एक्सटेरियर अँगल आहे असं गृहीत धरावं लागेल. बघा मग काय म्हणता येईल, अँगल COE, अँगल COE इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगलचा, AOC याचा एक्सटेरियर अँगल आहे. मग आता एक्सटेरियर अँगल म्हटल्यावर त्या ठिकाणी मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, अँगल EOC, अँगल EOC इज इक्वल टू अँगल OAC प्लस अँगल कोणता होईल, OCA. रिमोट इंटेरियर अँगल थेरम, रिमोट इंटेरियर 9th स्टँडर्ड मध्ये होता. बरं ठीक आहे, त्यावेळेस आपण लक्ष दिलं नाही. रिमोट इंटेरियर कुठे असतो, जिथं एक्सटेरियर अँगल येतो, हे की नाही, आणि त्या एक्सटेरियर अँगलचं मेजर काय असतं, याचा ऍडजसेंट सोडून जे दुसरे दोन अँगल असतात या दोघांची बेरीज. मग अँगल EOC इज इक्वल टू x प्लस x, म्हणजे त्या अँगल EOC किती आला, 2x. हा ऑलरेडी तर 2x इथं दाखवलेलाच होता, हे की नाही. मग आता देअर इंटरसेप्टेड आर्क, हा सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल. मग सेंट्रल अँगलचं मेजर कोणा एवढं असतं, देअर इंटरसेप्टेड आर्क एवढं, बरोबर आहे, देअर इंटरसेप्टेड आर्क एवढं. मग याला आपण असं म्हणू शकतो
अँगल COE इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणता होईल EC. याला म्हणता येईल आपल्याला सेंट्रल अँगल थेरम. सेंट्रल अँगल थेरम. सेंट्रल अँगलचं मेजर कोणाकडे असतं देअर इंटरसेप्टेड आर्क एवढं आहे की नाही. या सेंट्रल अँगलचं मेजर आणि देअर इंटरसेप्टेड आर्कचं मेजर इक्वल असतं. मग या ठिकाणी आर्क EC मेजर ऑफ आर्क EC इज इक्वल टू काय आला मग 2x. हे गिवन मध्ये दाखवलं होतं ऑलरेडी. झालं एकच एक्सप्लेन. आता सिमिलरली जसं आता आपण हे केलंय की नाही तसंच सिमिलरली काय करावं लागेल आपल्याला आता यामध्ये ड्रॉ म्हटलंय OBA. सिमिलरली ड्रॉ OB इन ट्रायंगल AOB. जसं तुम्ही याच्यात एक्सप्लेन केले सेम तीच मेथड इथं इन ट्रायंगल AOBA सेगमेंट AO कॉन्ग्रंट सेगमेंट BO रेड डाय ऑफ सेम सर्कल. बरोबर आहे. त्यानंतर ट्रायंगल AOB इज अन आयसोसियल्स ट्रायंगल. मग आयसोसियल्स ट्रायंगलचे जे अँगल आहेत ते अँगल काय असणार कॉन्ग्रंट अँगल असणार. मग अँगल OAB कॉन्ग्रंट अँगल OBA बरोबर आहे. आता याला रिझन लिहायची गरज नाही. रिझन जर लिहायचं मला तर तुम्ही काय म्हणणार मग अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड आर कॉन्ग्रंट. मग त्यांचं मेजर किती कन्सिडर केला इज इक्वल टू y. मग या ठिकाणी एक्सटेरियर अँगल BOE is an exterior angle of triangle AOB. AOB चा तो काय आहे एक्सटेरियर अँगल आहे. आता एक्सटेरियर अँगल म्हटल्यावर परत रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम येणार. मग रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम काय बघा. रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम आहे अँगल BOE इज इक्वल टू या दोघांची सम म्हणजे y प्लस y. अँगल BOE इज इक्वल टू काय भेटलं 2y. BOY 2y भेटला. मेजर ऑफ आर्क BDC मेजर ऑफ आर्क BDC इज इक्वल टू हा पण काय भेटला 2y भेटला. हे भेटलं सेकंड. जसं इथं 2x भेटलं आर्क EC तसं हा काय भेटला 2y भेटला. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत कन्सिडर केल्याच्या नंतर आपल्याला या अँगलचं मेजर बघायचं आहे. इंटरसेप्टेड आर्क्सचं मेजर भेटलं आपल्याला. इंटरसेप्टेड आर्क्सचं मेजर भेटलं. मग आता इंटरसेप्टेड आर्क्सचं मेजर भेटलं म्हटल्यावर हे 2x आणि 2y मिळून काय तयार होतो आर्क्स BC आहे की नाही. आर्क्स काय तयार होतो BC तयार होतो. अगोदर बघा अँगल BAC इज इक्वल टू BAC मध्ये कोणकोणते आहेत अँगल BAO प्लस अँगल कोणता अँगल CAO अँगल BAC इज इक्वल टू हा आहे y आणि हा आहे x म्हणजेच x प्लस y. कोणाचा मेजर भेटला अँगल BAC चा मेजर भेटला BAC याचा x प्लस y. आता हे x प्लस y भेटल्याच्या नंतर आपल्याला आता बघा काय करावं लागेल या ठिकाणी हा जो आहे सेंट्रल अँगल आहे हा आहे की नाही. हा सेंट्रल अँगल आहे अँड देअर इंटरसेप्टेड आर्क म्हणजे सेंट्रल अँगलचं आणि इंटरसेप्टेड आर्क्स जे आहे दोघांचं मेजर काय असतं इक्वल असतं. मग आता बघा या ठिकाणी अँगल BAC आहे की नाही मेजर ऑफ आर्क BAC मध्ये म्हटलंय BAC. आता BAC कुठे आहे बघा अँगल BAC या ठिकाणी जो हा y आहे आणि हा 2y आहे ठीक नाही. देअर इंटरसेप्टेड आर्क जो दाखवलेला आहे आपल्याला त्यामध्ये बघा दोन अँगल्स आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागेल. BAC मध्ये हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क CE बघा CE आणि BD. आता एक लक्षात ठेवा x प्लस y आहे इथं
बरोबर आहे की नाही? मग आपण काय करू, एक्स प्लस वाय या ठिकाणी मेजर आणण्यासाठी बी ए सी याला मल्टिप्लाय बाय 2 करू आपण, मल्टिप्लाय बाय 2. मग याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येणार, 2x प्लस 2y अँगल बी ए सी भेटेल इथं, आहे की नाही? म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करून तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केलं तरी बी चालतंय. आता बघा या ठिकाणी याचं मेजर 2x भेटलं, याचं मेजर 2y भेटलं. आता आपल्याला अँगल बी ए सी जो आहे की नाही, अँगल बी ए सी याचं पण मेजर भेटलं x प्लस वाय. आता x प्लस वाय म्हणजेच कोणतं मेजर आहे, x प्लस वाय म्हणजेच कोणतं मेजर आहे की या ठिकाणी अँगल बी ए सी. आता हा आर्क्स बघू आपण, मेजर ऑफ आर्क बी सी आहे, मेजर ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बीई आहे प्लस मेजर ऑफ आर्क कोणता बीई झाल्यावर ईसी, मेजर ऑफ आर्क बीसी जो आहे आपल्याला बीसी काढायचा आहे किंवा बीसी मध्ये या आर्क मध्ये या दोघांची सम आहे. बीईचे मेजर किती आहे 2y, मग आपण असं लिहू 2x प्लस 2y, हे कॉमन 2 आलं, इन ब्रॅकेट काय आलं x प्लस वाय, एक्स प्लस वाय. आता एक लक्षात ठेवा, मेजर ऑफ आर्क बीसी हे आर्क बीसी ॲज इट इज बीसी, हे 2 इन 2 आहे, तिकडे आल्यावर अपॉन मध्ये जातील, मेजर ऑफ आर्क बीसी अपॉन 2 इज इक्वल टू एक्स प्लस वाय. आता एक्स प्लस वाय मेजर कोणाचं आहे, एक्स प्लस वाय मेजर कोणाचं आहे अँगल बीएसीचा. मग मी याच्या जागेवर काय ठेवतो, याच्या जागेवर काय ठेवता येईल आपल्याला, एक्स प्लस वायच्या जागेवर ठेवता येतो अँगल बीएसी. म्हणजे आता अपॉन मध्ये 2 आलाय, म्हणजे आर्क जो आर्क आहे की नाही बीसी, मग त्याला मी असं लिहितो 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क बीसी इज इक्वल टू अँगल बीएसी. देअरफॉर अँगल बीएसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीसी. बीसीच्या तो काय आहे, हाफ मध्ये आहे, अँगल बीएसी बीएसी या पद्धतीनं प्रूव्ह केले. ठीक आहे, कळालं का? एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर तुम्हाला या ट्रायंगल मध्ये पाहावं लागेल, या ट्रायंगल मध्ये आयसोसियल्स ट्रायंगल झाल्यावर त्याचा एक्सटेरियर अँगल बघावं लागेल आणि एक्सटेरियर अँगलचं मेजर या दोघांच्या सम एवढं असतं. पुन्हा प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल अँगल देअर इंटरसेप्टेड आर्क 2x आला, सिमिलरली 2y आला. पुन्हा नंतर आपण काय म्हटलो, मेजर ऑफ आर्क बीसी काढायचं आपल्याला. मेजर ऑफ आर्क बीसी कसा काढला, मेजर ऑफ आर्क बीई प्लस मेजर ऑफ आर्क ईसी, बीसी इज इक्वल टू बीई प्लस ईसी. हा भेटला होता 2x, हा भेटला 2y, दोघाबद्दल 2 कॉमन बाहेर घेतलं, इथं राहिले x प्लस वाय, हा 2 इंटू आहे, इकडे आल्यावर अपॉन मध्ये, मग x प्लस वाय कोणाचा मेजर आहे, हे x प्लस वाय म्हणजे अँगल बीएसी. मग या ठिकाणी अँगल बीएसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीसी. मग या ठिकाणी आपल्याला, किंवा बीसी म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला असं म्हणा, इथं मध्ये पॉईंट डी दिलाय, मेजर ऑफ आर्क बीडीसी या पद्धतीने प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे हा आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. बघा, थोडं एक्सप्लेन जरी जास्त असलं तर एक्सप्लेन इझी आहे, का तर एका ट्रायंगल मध्ये जसं एक्सप्लेन केलंय सिमिलरली त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड मध्ये करता येत. किंवा काही जणांना असं वाटलं होतं, गेल्या वेळेस मला 1-2 जणांनी म्हटलं होतं की सर हे जे सिमिलरली म्हटलं जात आहे की नाही, जर सिमिलरली म्हटलं तर हे एक्सप्लेन करायची गरजच लागेल का, तर तुम्ही डायरेक्ट सिमिलरली अँगल BOE इज इक्वल टू 2y असं कन्सिडर करू शकतात सिमिलरली म्हणून डायरेक्ट. म्हणजे हेच एक्सप्लेन आहे ना, एक्सटेरियर अँगल, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड, परत एक्सटेरियर अँगल, रिमोट इंटेरियर, म्हणजे प्रोसेस सगळ्या ह्याच आहेत. फक्त मग एक काम करा तुम्ही, जो अँगल BOE अँड एक्सटेरियर अँगल आणि BOE इज इक्वल टू 2y डायरेक्ट घ्या आणि 2y घेतल्याच्या नंतर मग पुन्हा तुम्ही सेंट्रल अँगलची प्रॉपर्टीज वापरू शकता. म्हणजे हे एवढं एक्सप्लेन जे आहे, हे एवढं एक्सप्लेन तुम्ही कट करून डायरेक्ट हे घेऊ शकता, काही अडचण नाही सिमिलरली म्हणलं असल्यामुळं. का सेम प्रोसेस असेल तर आपल्याला तो रूलच आहे, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, म्हणून आपण बाकीचं एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, कळालं का? आणि एक लक्षात ठेवा, थेरम बी खूप महत्वाचा आहे. हा थेरम जो आहे खूप महत्वाचा आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. फक्त तो काळजीपूर्वक आणि व्यवस्थित समजून घ्या. 1-2दा तुम्ही मनानं एक्सप्लेन करा घरी, हे की नाही, डायग्राम काढून एक्सप्लेन जर केलं एकदा, आणि हा जर एकदा जर तुम्हाला समजला ना, यातला काय काय रिझन आहेत ते रिझन बघा. पहिल्यांदा रेड ऑफ सेम सर्कल, आयसोसेल्स ट्रायंगल, आयसोसेल्स ट्रायंगल झाल्यावर 2 अँगल कॉन्ग्रंट, आणि पुन्हा एक्सटेरियर अँगलचं मेजर, रिमोट इंटेरियर,
आणि पुन्हा नंतर सेम याच्यात बी तेच आहे, फक्त पुन्हा इथं x प्लस वाय एक आहे आणि सेंट्रल अँगलची प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहे, द मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल देअर इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे सेंट्रल अँगलचं मेजर कोणा एवढं असतं, त्यानं इंटरसेप्टेड केलेल्या आर्क्स एवढं, म्हणजे हा 2x असेल तर हा 2x आहे. पण इन्स्क्राइब अँगलचं नसतं, इन्स्क्राइब अँगलचं काय असतं, इंटरसेप्टेड आर्क्सच्या हाफ मध्ये असतं, त्याच्या अर्ध्यामध्ये असतं. ठीक आहे, बाकीचं बघूया आता. जो करोलरीज दिल्यात काही त्याच्यामध्ये आपल्याला, नाही की नाही, करोलरीज म्हणजे त्याचे काही गुणधर्म असतात, प्रॉपर्टीज असतात. बघा, corollaries of inscribed angle theorem. Angle inscribed in the same arc are congruent. बरोबर आहे. आता याच्यानंतरचा ज्या करोलरीज असतात, आहे की नाही, करोलरीज म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. याच्यानंतरचा जो भाग आहे तो बघूया. बघा, एका थेरम मध्येच आपण पूर्ण अर्धे तास याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय, त्यामुळे एवढा वेळ घालवलाय म्हणजे याच्यातली कन्सेप्ट क्लिअर झालीच पाहिजे. नसेल झाली तर तुम्ही मला विचारा, बसू नका, का तर हा जर आता जर समजला करंटमध्ये तर परफेक्ट लक्षात राहतो, नाही तर पूर्ण मग तर काहीच समजत नाही एकदा डोक्यातून गेल्या. त्यामुळं सांगतो परत एकदा की हा थेरम जो आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन करा तुम्ही, पेपरवर तुमच्या वहीवर वगैरे व्यवस्थित एक्सप्लेन करून बघा. 2दा 3दा जर एक्सप्लेन केला ना तुम्ही, नंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही त्याच्यामध्ये, बाकी सगळं तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आजचा जो एक पूर्ण तासिकाच आपण काय केली आहे की या थेरमवरच कंप्लीट केली आहे. चालतंय, बाकीचं जे आहे ते आपण आता उद्याला घेऊ.